जय भीम मित्रांनो, आज मी तुम्हाला एका अशा आईची गोष्ट सांगणार आहे जिने स्वतःच्या संसारापेक्षा समाजाचा विचार मोठा मानला. जिने स्वतः उपाशी राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही शिका असे म्हणून प्रेरित केले. जिने स्वतःच्या डोळ्यासमोर आपल्या लेकरांना गमावलं, पण तरीही बाबासाहेबांना म्हणाली, साहेब आपली लेकरं गेली तरी चालेल, पुढे लाखो करोडो लेकरं तुमची वाट पाहत आहेत. मित्रांनो, आज 27 मे त्याग, संघर्ष, ममता आणि समर्पणाचं नाव असलेल्या त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या स्मृतीत. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत एका अशा स्त्रीची संपूर्ण जीवनगाथा जिने स्वतःच्या आयुष्य जाळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारताचे सूर्य बनवलं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजची ही गोष्ट फक्त इतिहास नाही तर एका आईचे त्याग आहे. 7 फेब्रुवारी 1898 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील वनंद गावमध्ये महार कुटुंबात रमाईंचा जन्म झाला. वडील भिक्खू धुत्रे, आई रुक्मणी. तो काळ असा होता जिथे दलितांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता. अस्पृश्यता, गरिबी, अपमान हेच त्यांचे आयुष्य होतं. लहानपणीच रमाईंच्या डोक्यावरून आई वडिलांचे छत्र हरवलं. दुःख त्यांच्या आयुष्यात जन्मापासूनच होतं. सन 1906 मध्ये मुंबईच्या भायगड मार्केटमध्ये 9 वर्षाच्या रमाईंचं लग्न झालं 14 वर्षाच्या भीमराव आंबेडकरांशी. ना पैसा, ना सोनं, ना मोठं घर, पण या 2 जीवांनी पुढे भारताचे इतिहास बदललं. लग्नानंतर रमाबाई बनल्या रमाई, आणि इथून सुरू झाला त्यागाचा महासागर. मुंबईच्या छोट्याशा चाळीत संसार, घरात अन्न नाही. रमाई लोकांच्या घरची कामं करायची, गोळ्या थापायची, लाकूड गोळा करायची. इतिहासातील अनेक कथांमध्ये उल्लेख होतो त्या स्वतः उपाशी राहायच्या, पण बाबासाहेबांना म्हणायच्या, साहेब तुम्ही जेव्हा मला भूक नाही. पण सत्य काय होतं? माता रमाई यांच्या पोटात 2 दिवस अन्न नसायचं. सन 1913 मध्ये बाबासाहेब अमेरिकेत गेले. कोलंबिया युनिव्हर्सिटी, नंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिक्षण घेत होते. भारतासाठी हा अभिमानाचा क्षण होता, पण मागे भारतात रमाई एकट्या होत्या. घरात पैसे नाही, मुलं आजारी, औषधांसाठी पैसे नाही. तरीही त्यांनी बाबासाहेबांना कधीच दुःख जाणून दिलं नाही. त्या पत्र लिहायच्या, साहेब तुम्ही अभ्यास करा, आम्ही ठीक आहोत, अशा रमाई म्हणायच्या. कारण त्यांना माहिती होतं जर साहेब परत आले तर करोडो लोकांचे भवितव्य अंधारात जाईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांना एकूण 5 अपत्ये झाली. पण काळाने इतकं क्रूर खेळ खेळला की त्या 5 मुलांपैकी फक्त यशवंत आंबेडकर वाचले. बाकींचे मुलं गरिबी, उपासमारी, औषधांच्या अभावामुळे लहानपणीच जग सोडून गेले. कल्पना करा, एक आई आपल्या लेकरांना मांडीवर घेऊन बसली आहे, पण तिच्याकडे औषधांसाठी पैसे नाही. ती आपल्या लेकरांना वाचवू शकत नाही. आंबेडकरी लोक परंपरेत सांगितलं जातं, रमाईंनी बाबासाहेबांना म्हटलं की साहेब आपली लेकरं गेली तरी चालेल, पुढे लाखो करोडो लेकरं तुमची वाट पाहत आहेत. हा संवाद फक्त शब्द नाही, हा इतिहासातील सर्वात मोठ्या त्यागापैकी एक आहे. रमाईंकडे अनेकदा 1-2 लुगडं असायचं, तेच धुवायच्या, तेच पुन्हा घालायचं. पायाला चप्पल सुद्धा नसायची. पण बाबासाहेबांना पुस्तक हवी असली तर त्या पैसे जमवायच्या. स्वतःसाठी काही नाही, ना दागिना, ना सुख, कारण त्यांचं स्वप्न स्वतःचं नव्हतं तर समाजाचं होतं. ही गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे. रमाईंना सामान्य पत्नीप्रमाणे संसाराचा आनंद कधी मिळालेच नाही. ना फिरणं, ना आराम, ना सुखाचे दिवस. बाबासाहेब सतत अभ्यासात असायचे, समाजकार्यात असायचे, प्रवासात असायचे, पण रमाईंनी कधी तक्रार केली नाही. कारण त्या बाबासाहेबांवर प्रेम फक्त पती म्हणून करत नव्हत्या, त्या त्यांच्या मिशनवर प्रेम करत होत्या. अनेक वेळा घरात अन्न नसायचं, पण बाबासाहेब अभ्यास करत बसलेले असायचे. रमाई स्वतः उपाशी राहायच्या आणि बाबासाहेबांना म्हणायचे, साहेब तुम्ही जेव्हा मला भूक नाही. कल्पना करा, ज्या स्त्रीच्या पोटात 2 दिवस अन्न नाही, ती आपल्या नवऱ्याला सांगतो मला भूक नाही. कारण तिला माहिती होतं हा माणूस समाजाचं भवितव्य लिहितो. सतत त्याची उपासमारी, कष्ट, दुःख यामुळे रमाईंची प्रकृती खालावली गेली. योग्य उपचार मिळाला नाही. एकीकडे बाबासाहेब समाजासाठी लढत होते आणि दुसरीकडे स्वतःच्या पतीला वाचवू शकत नव्हते. आयुष्यभर त्या स्वतः उपाशी राहिल्या, फाटक्या लुगड्यात जगल्या, लोकांच्या घरची कामं केली, स्वतःच्या लेकरांना डोळ्यासमोर गमावलं, पण कधी बाबासाहेबांच्या स्वप्नाच्या आड आल्या नाही. कारण त्यांना माहिती होतं माझं दुःख छोटं आहे, पण भीमरावांचं स्वप्न मोठं आहे. अखेर 27 मे 1935 रोजी माता रमाई हे जग सोडून गेल्या. त्या फक्त 37 वर्षाच्या होत्या आणि त्या दिवशी फक्त बाबासाहेबांची पत्नी गेली नाही, तर बाबासाहेबांच्या संघर्षातील सर्वात मोठी ताकद हरपली. इतिहास सांगतो, रमाई गेल्यानंतर बाबासाहेब अनेक दिवस शांत राहायचे. कारण जगासाठी लढणाऱ्या त्या माणसाला पहिल्यांदा स्वतःचे दुःख सहन होत नव्हतं. मित्रांनो, आज आपण बाबासाहेबांचं नाव मोठ्या अभिमानाने घेतो, पण त्या नावामागे एका आईचे अश्रू आहे, एका पत्नीचं त्याग आहे आणि एका स्त्रीचं जडणारं आयुष्य आहे. ती स्वतः जगली नाही, पण तिने करोडो लोकांना जगण्याचा अधिकार दिला. जर बाबासाहेब सूर्य असतील तर त्या सूर्याला जळण्यासाठी इंधन देणारं नाव म्हणजे त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर. त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या पवित्र स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन. जय भीम.